तुमच्या जिल्ह्यात पुढचे 2 दिवस पाऊस कसा राहणार आहे? हवामान विभागानं नुकताच 11 आणि 12 ऑगस्टसाठी महाराष्ट्राचा नवीन अंदाज जाहीर केला आहे. पुढच्या 48 तासात कुठे पावसाच्या सरी पडतील, कुठे काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो आणि कुठे फार मोठ्या पावसाची शक्यता नाहीये. चला बघूयात. विशेषतः कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी तसंच पुणे सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची परिस्थिती नाहीये. सगळ्यात आधी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा की महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि तुमच्या भागात सध्या पाऊस पडतोय का ते. सगळ्यात आधी बघूयात कोकण. 11 ऑगस्टला रायगड आणि रत्नागिरीतल्या काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. तर पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्गात मध्यम पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12 ऑगस्टला रायगड आणि रत्नागिरीत मध्यम, तर पालघर, ठाणे आणि मुंबईत हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. म्हणजेच कोकणात पाऊस राहणार असला तरी सगळ्याच भागात मुसळधार पाऊस असेल असं नाही. आता पश्चिम महाराष्ट्राकडे वळूयात. पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात. 11 ऑगस्टला पुणे आणि सातारा घाटात, तर 12 ऑगस्टला विशेषतः पुणे घाटात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाशिक घाटात हलका ते मध्यम, तर पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये हलका ते मध्यम पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मराठवाड्यात काय परिस्थिती येते बघूयात. इथे पावसाचा जोर तुलनेनं कमी असणार आहे. 11 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात हलका ते मध्यम पाऊस, तर इतर भागात प्रामुख्यानं हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 12 ऑगस्टला हिंगोली आणि नांदेडमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. बाकी भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. आणि विदर्भातलं म्हटलं तर 11 आणि 12 ऑगस्टला विशेषतः कोणताही अलर्ट दिलेला नाहीये. म्हणजेच या 2 दिवसात विदर्भात मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे. एकंदरीत पाहता पुढचे 2 दिवस महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस नाही आहे. कोकण, रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे, सातारा घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तर बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पण गेल्या 48 तासात तुमच्या भागात प्रत्यक्ष किती पाऊस झालाय? तुमच्या भागातली पावसाची परिस्थिती आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि अशाच हवामानाच्या अपडेटसाठी ॲग्रोस्टार मराठी सोबत नक्की राहा.